कारण नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आतापर्यंत 16 नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे आणि यातील अनेक मृत्यूंना अतिदक्षता विभागातील अपुऱ्या सुविधा जबाबदार आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण एकाच बेडवर 2-3 बालकांवरती उपचार सुरू असल्याचं समोर आलंय। मृत्यू पावलेल्या 16 बालकांपैकी 6 बालकं खासगी रुग्णालयातून पाठवण्यात आलेली होती आणि त्या सर्वांची प्रकृती गंभीर होती। अतिदक्षता विभागात आधीच 65 बालकांवर उपचार सुरू होते, त्यात 20 बालकांची भर पडली आणि त्यामुळे सुविधा अपुऱ्या पडल्या का आणि बालकांच्या मृत्यूला ते देखील एक कारण ठरलं का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, ज्यावेळेला आपण बघतोय की मृत्यूचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतं आणि सर्वाधिक मृत्यू झालेल्यांमध्ये बालकांचाही समावेश आहे, अतिशय धक्कादायक माहिती, काय कारण यामागची? नाही, एकतर आपण सगळ्यात आधी महाराष्ट्राला ही बातमी सांगू की नांदेडच्या ज्या रुग्णालयामध्ये मी आता उपस्थित आहे तिथं नेमकं त्या 2 दिवसामध्ये काय घडलेलं आहे। कारण पहिल्या दिवशी 11 बालकांचा मृत्यू झाला, वयोवृद्ध जी होती त्याच्याबद्दलची वेगवेगळी कारणं सांगितली गेली आणि दुसऱ्या दिवशी 5 बालकांचा मृत्यू झाला। तर हे पहिल्यांदा अत्यंत धक्कादायक पद्धतीनं आत्ता जी आपल्याकडे आलेली माहिती आहे ती अशी सुचवते की या रुग्णालयामध्ये 24 वॉर्मर आहेत। 24 वॉर्मर म्हणजे जिथे जे नवजात बालक असतात त्यांना ठेवण्यासाठीचा जो अतिदक्षता विभाग असतो तिथं ते 24 वॉर्मर आहेत। पण ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्या 24 वॉर्मरवरती तब्बल 65 बालकावरती उपचार सुरू होता। हे जर आपण गणित विभागलं तर एका वॉर्मरसाठी 2.7 म्हणजे एका वॉर्मरवरती किमान 2 किंवा 3 बालकावरती उपचार सुरू होता। आणि सगळ्यांना माहिती असतं वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांना की अशा वॉर्मरवरती की जिथं बालकांना जन्मल्यानंतर तातडीने इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते, तसं झालं असण्याची दाट शक्यता आहे। कारण जिथे 24 वॉर्मर होते तिथे तुम्ही 65 बालकं जर ठेवत असाल तर काय होऊ शकतं त्याचा आपण अंदाज बांधू शकतो। आणि मग पहिल्या दिवशी 11 आणि दुसऱ्या दिवशी 5 अशी एकूण 16 बालकं दुर्दैवाने या घटनेमध्ये मृत्युमुखी पडली। आता वेगवेगळी कारणं पुन्हा त्याला जोडूनच आहेत। एक म्हणजे ज्याला आपण पेरिफेरी म्हणतो, त्या पेरिफेरीमधून बरीचशी रुग्ण हे इथं आली होती। सुट्ट्याचा काळ होता, नांदेड शहरातली काही खासगी रुग्णालय बंद होती। हे जे दुर्दैवी 11 बालक मृत्युमुखी पडले त्यापैकी 6 बालक जे इथे आणले ते जवळपास अत्यंत गंभीर अवस्थेतच होते, त्यांना व्हेंटिलेटर लावलेलं होतं। त्यातले 2 हे शासकीय रुग्णालयातनं रेफर झालेले होते, 4 हे खासगी रुग्णालयातनं रेफर झालेले होते। म्हणजे सुरुवातीला जे सांगितलं गेलं की शासकीय रुग्णालयामध्ये खासगी रुग्णालयातनं रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर पाठवला जातो, तशा पद्धतीची शक्यता आता वाढलेली आहे। परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जर विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर केवळ 5 वॉर्मर लागतात। परंतु माहिती आता अशी मिळते आहे की या आजूबाजूच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये अतिदक्षता शिशूसाठीचा विभाग नसल्यामुळं सुरुवातीला 5 आणि मग आता हे 24 वॉर्मर झाले। आणि त्या प्रत्यक्ष दिवशी, कारण आता ही एक मोठी बातमी आहे की या रुग्णालयामध्ये पूर्वी 3 किंवा 4 असे मृत्यू झालेले आहेत, काही वेळेला 9 पण मृत्यू झालेत। पण ही त्या दिवशी जी वाढलेली संख्या होती ती एकाच वेळेला 65 बालकावरती उपचार सुरू होते आणि त्यांच्यावरती उपचार सुरू असताना पुन्हा 24 बालकांची भर पडली। म्हणजे वॉर्मरची संख्या आहे तुमच्याकडे फक्त 24, 65 बालकावरती उपचार सुरू आहेत आणि पुन्हा नव्याने 24 बालक आली। तर त्यामुळे एक शक्यता जी वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करतायत की कमी वॉर्मर असताना 65 बालकं का घेतली असं जर कोणी म्हटलं तर एक शासकीय रुग्णालय, इथे कुणालाही उपचार नाकारता येत नाही, त्यामुळं आला रुग्ण की त्याला इथं भरती करूनच घ्यावं लागतं। पण दुर्दैवाने ते वॉर्मर, ज्याला पूर्वी आपण इन्क्युबेशन सेंटर वगैरे म्हणायचो किंवा अतिदक्षता विभाग म्हणूया, तर तिथं ज्या वेळेला ही बालकं आली तर त्यांना इन्फेक्शन अधिक झालं असावं अशी शक्यता आहे। आणि मुळातच त्या दिवशी अतिशय धक्कादायक माहिती तुम्ही आकडेवारीच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। वॉर्मरची असलेली संख्या आणि त्या ठिकाणी ज्या बालकांवरती सुरू असलेले उपचार आहे याच्यामध्ये व्यस्त प्रमाण असल्याचं थेटपणे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय। वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।